नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जयने आता शर्वरीवरती खूप महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती आता पाहून तेजस्विनी लगेच आता जयला बोललेली आहे की जय, तू एवढ्या लवकर त्या मुलीवरती कशाला विश्वास ठेवलास? अरे ती फ्रेशर आहे आणि तिला एवढ्या सगळ्या गोष्टी जमणार आहेत का? तो तिच्यावरती गरजेपेक्षा जास्तच विश्वास ठेवतोय. एक दिवस ती विश्वास तोडणार आहे आणि असंच होतं. आपण ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो ना, तिकडूनच आपल्याला धोका मिळतो. असं बोलून तेजस्विनी तिकडून आता रागानेच निघून जाते. तर इकडे शर्वरी बाहेर काम करत असताना अचानकपणे शर्वरीने आता त्यांच्या एका एम्प्लॉईला कॉल केलेला आहे आणि आपण ठरवलेली मीटिंग, आपण जे ब्रँडचं लॉन्च करणार होतो ते सर्व रिपोर्ट्स डॉक्युमेंट्स रेडी आहेत, आपण पुढची बोलणी करूयात का, म्हणून शर्वरीने कॉल केलेला आहे. त्यावरती आता समोरून तिला असा रिप्लाय येतो की आम्ही माघार घेतली आहे. शर्वरी बोलू लागते, पण उद्याच होतं ना रिपोर्टिंग, मग आज अशी का माघार घेतली तुम्ही? सर, आम्हाला थोडं टाईम द्याल का? नक्की काय झालं हे तरी आम्हाला समजेल ना. आणि त्यावरती इकडे फोन ठेवला जातो आणि शर्वरीला सर्व स्टाफ विचारू लागतो की काय झालं आहे शर्वरी, तू एवढी अपसेट का आहेस आणि आता फोनवरती कोणाशी बोलत होतीस? आणि त्यानंतर शर्वरी ही मॅकला सांगू लागते की राधिका सुभेदारांच्या एम्प्लॉईला मी आत्ता कॉल केला होता आणि त्यांनी ऐनवेळेस माघार घेतलेली आहे. उद्याच सगळं ओपनिंग होतं आणि आज आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आता ऐनवेळेत आपण काय करणार आहोत? मला तर काहीच समजत नाही आहे नक्की काय करायचं. त्यावेळी जय हा बाहेर येतो आणि इकडे काय गोंधळ चाललेला आहे हे सगळं विचारतो. त्यावेळी शर्वरीही त्याला सांगून टाकते की आपल्याला समोरच्या कंपनीकडून रिस्पॉन्स आलेला नाही आहे आणि त्यांनी ऐनवेळेस माघार घेतलेली आहे. तर आता हे सर्व कसं करणार आहोत आपण? आणि त्यावरती जयच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकते आणि त्यानंतर जय सगळ्या स्टाफची माफी मागू लागतो की तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत, आपण उद्या काहीतरी वेगळं प्लॅनिंग करू. आणि त्यानंतर आता इकडे शर्वरीला तो बोललेला आहे. शर्वरी ही सॉरी सर, माझ्याकडून चुकून झालं असं बोलणार. तेवढ्यातच जय हा शर्वरीला बोललेला आहे की मला माहिती होतं तुझ्यावरती मी एवढा विश्वास ठेवायला नको होता, कारण तू फ्रेशर होतीस आणि तुला एवढी मोठी जबाबदारी पेलणारही नव्हती, हे मला आधीच समजायला हवं होतं. असू देत, होतात चुका, असं बोलून जय तिकडून निघून गेलेला आहे. आणि दरवेळीप्रमाणे जय हा शर्वरीवरती चिडलेला नाही आहे, म्हणून शर्वरी खूपच अपसेट झालेली आहे. तर आता शर्वरीला घेऊन सर्वजण बाहेर आलेले आहेत. मॅक त्यावेळी शर्वरीला एक गरम चहा देतो आणि तायडे, तू काहीच टेन्शन करू नको, तू इकडे थांब आणि विचार कर इथून पुढे आपल्याला काय करता येते, असं आता बोलत आहे. त्यावेळी शर्वरी बोलत आहे की सर, यावेळी माझ्यावरती चिडले देखील नाहीत आणि मला याचं वाईट वाटतंय. आता मॅक बोलू लागतो की अगं मग तर छान आहे ना सर, तुझ्यावरती चिडलेले नाहीत, तुला ओरडा पडलेला नाही, मग तू किती आनंदी व्हायला हवं होतंस आणि असं का तोंड पाडलं आहेस? त्यावेळी शर्वरी त्याला सांगून टाकते की एक वेळेस जय काही बोलला असता तरी चाललं असतं, पण आता त्याने काहीच बोललेलं नाही आहे, याच गोष्टीचा मला वाईट वाटतंय. आणि जयला मी कधीच असं पाहिलेलं नाही आहे, जेव्हा तो रागात असतो तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर बोलून टाकतो, पण आता तो काहीच बोललेला नाही आहे, त्यामुळेच मला वाईट वाटतं आहे. आणि आता शर्वरीला मॅकने विचार करण्यासाठी सांगितलेलं आहे की इथून पुढे आता तुला काय करता येईल यावरती विचार कर. व मला माहिती आहे तायडे, तुला नक्कीच काहीतरी भन्नाट प्लॅन सुचेल आणि जेणेकरून आपल्याला या सर्व परिस्थितीमधून तूच बाहेर काढू शकतेस, त्यामुळे तू विचार कर, तुला चांगले आयडियाज येतात आणि त्यातून आपण दरवेळी वाचलेलो आहे आणि हे तूच करू शकतेस. आता इकडे शर्वरी विचार करत असताना शर्वरीला एक भन्नाट प्लॅन सुचतो की हे आपण महिलांसाठीच तर करतोय ना, यात मला आईपेक्षा एक चांगली महिला शोधूनही सापडणार नाही आणि यासाठी मी जयला हे सर्व सुचवू का? मी आजच माझ्या आईसोबत सगळे अनुभव शेअर करतो आणि साक्षी ऑर्गॅनिक्सबद्दल तिच्यावरती प्रयोगही करून पाहतो आणि त्यानंतर मला समजलं की मम्मी यासाठी योग्य आहे, तर लगेच मी जयला माझ्या मम्मीचं नाव सांगून टाकतो, म्हणजे उद्या ऐन मीटिंगमध्ये आम्ही सर्वजणही वाचू आणि एक कंपनीसाठी एक चांगली ब्रँड ॲम्बॅसेडरसुद्धा भेटून जाईल. आणि त्यासाठी शर्वरीचा हा प्लॅन आता मॅकला तिने सांगितलेला आहे आणि मॅकला तर हा भन्नाट आयडिया तिची पटलेली आहे. त्यानंतर जयला आता शर्वरीने तिच्या घरी बोलवून घेतलेलं आहे आणि संध्याकाळी जेव्हा जय घरी आलेला आहे त्यावेळी जयसोबत सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करून आता पमाला फायनल ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्या दोघांनी सिलेक्ट केलेलं आहे. तर यामधलं पमाला काहीच माहीत नाही आहे आणि शर्वरीने आता थेट तिला
त्यांच्या कंपनीमध्ये एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्यासाठी आई तुलाही यायला हवं, त्यामुळे उद्या तू रेडी होऊन त्यासाठी ये असं सांगितलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता मीटिंग चालू होते. इकडे सगळे पत्रकार आलेले आहेत आणि जयला वारंवार प्रश्न विचारत आहेत की राधिका सुभेदार यांनी ऐनवेळी तुमच्यासोबतची डील का कॅन्सल केली? त्या एवढ्या सुप्रसिद्ध आहेत, मग तुमच्याकडून काही चुकलं का तुमच्या एम्प्लॉईंकडून? असं आता सर्व प्रश्न इकडे जयला विचारले जातात आणि त्यावेळी जय हा निशब्द असतो. मात्र तेजस्विनी खानोलकर ही प्रचंड आनंदी असते, कारण तिने शर्वरीला तोंडावरती पाडलेला आहे आणि शर्वरीचा अपमानही झालेला आहे आणि जयच्या नजरेतून शर्वरी उतरलेली आहे असंच तिला फक्त वाटत आहे आणि त्यामुळेच इकडे तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती हसू आहे. दुसरीकडे आता समायरासुद्धा आनंदी आहे, कारण समायराला सुद्धा या सर्व गोष्टी आवडलेल्या आहेत, कारण शर्वरीचा होणारा वारंवार अपमान आणि ती जयच्या नजरेतून पडली असं तिला वाटत आहे. मात्र इकडे ऐन वेळेस आता जय सगळ्या पत्रकारांना उत्तर देऊ लागतो आणि तो बोलू लागतो की हो, सर्वांना सर्वांची उत्तरे मिळणार आहेत आणि आता मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. आता इकडे तेजस्विनी मनातच बोलत आहे की असं काय जय तू करणार आहेस? आता सगळ्या तर गोष्टी संपलेल्या आहेत आणि तुला पुन्हा त्या शर्वरीला कामावरून काढून टाकावं लागणार आहे. यापुढे काहीच होऊ शकणार नाही. आणि त्यावेळी जय आता सगळ्या पत्रकारांना उत्तर देऊ लागतो, मला मान्य आहे राधिका सुभेदार या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी आमच्या कंपनीसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायचंही ठरवलं होतं, पण काय आहे ना, सर्वांना तेच क्वालिटी आणि तेच प्रोडक्शन नको असतं. म्हणूनच मी असं ठरवलं आहे की खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची ब्रँड ॲम्बॅसेडर आजपासून चेंज होणार आहे आणि ती एक नवीनच व्यक्ती असणार आहे, जिला या गोष्टीचा अनुभव नाही, एक्सपिरियन्स नाही आणि सगळं नव्यानेच ती अनुभवणार आहे. आणि मला असं वाटतंय की एक महिला यासाठी एक उत्तम ब्रँड ॲम्बॅसेडर बनू शकतेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे आपली आई आपल्यासाठी किती काही करते आणि त्यानंतर तो आता आईबद्दलच्या सर्व गोष्टी शेअर करतो. इकडे एक वेळेसाठी तेजस्विनीच्या मनात आलेलं आहे की जय आईबद्दल एवढं सगळं बोलतोय, म्हणजे या साक्षी ऑर्गॅनिकसाठी मलाच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवडणार नाही ना? तेजस्विनी आता स्वतःच हसत आहे आणि भानू आजीलाही असं वाटलेलं आहे. पण थोड्या वेळाने तेजस्विनी ही आता जयकडे पाहत असताना जय हा बोलू लागतो की शर्वरी परत लवकरात लवकर घेऊन या आणि त्यानंतर इकडे पमाला घेऊन शर्वरी आता सर्वांच्या समोर येते आणि ती सरळ स्टेजवरती जाऊन पोहोचते. आता पमाला तिकडे पाहून तेजस्विनीच्याही पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि समायरा तर प्रचंड चिडलेली आहे. आता नक्कीच पमाला इकडे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून जयने निवड केलेली आहे असं आपल्याला येणाऱ्या प्रोमोत पाहायला भेटतंय. मात्र खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही आहे. पमा जर ब्रँड ॲम्बॅसेडर झाली तर तेजस्विनी पुढचं पाऊल काय उचलेल हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.